बातमी आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धानं एक वेगळं वळण घेतलंय। इराणने इस्रायलवरती मोठा हल्ला करत पलटवार केलाय। इराणने इस्रायलवरती 100 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत। शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलवरती शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागून मोठ्या प्रत्युत्तरादाखल हल्ला केलाय आणि इस्रायलने त्यांच्या अणुप्रकल्पावरती केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने हा हल्ला केला। इस्रायली सैन्याच्या ट्विटनुसार इराणने संपूर्ण इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत आणि या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरनचा आवाज घुमतोय। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCनं या हल्ल्याला दुजोरा दिलाय। या क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 इस्रायली जखमी झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला। तर इराणने इस्रायलवरती भीषण हल्ला जो केला तो इतका भीषण होता की स्फोटांचा आवाज राजधानी तेल अवीव पर्यंत ऐकू येत होता। तेल अवीवमध्ये एकाच वेळी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात धुराचे मोठे लोट दिसले। तर इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। होम फ्रंट कमांडनं इस्रायलमध्ये मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिलाय। स्थानिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आणि बंकरमध्ये लपण्याचं आवाहन सध्या करण्यात आलंय। पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत आणि वेगवान बातम्या बघूयात। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू समर्थकांचा राडा। बच्चू कडू समर्थकांकडून कार्यक्रम स्थळाबाहेर सुद्धा जोरदार घोषणाबाजी। पुण्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू समर्थकांची तुफान घोषणाबाजी। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, कार्यकर्ते आक्रमक। योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार तर बच्चू कडूंच्या आंदोलनावरती निर्णय झाला पाहिजे। टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल। बच्चू कडूंना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन, आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या। मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही बच्चू कडू आंदोलनावरती ठाम। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण, 220 जणांचे DNA सॅम्पलिंग पूर्ण, तर 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटनं 4 ते 5 सेकंदात मेडेचा संदेश पाठवला। प्लेन वर उचललं जात नाही वाचणार। पायलट सुमित सबरवालनं ATCला पाठवलेला संदेश उघड। जोरदार पावसामुळे जून महिन्यातच बीडमधील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो, धरण भरल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। फोटो उशिरा दिल्यानं टोळक्याकडनं फोटोग्राफरला दांडक्यानं मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, दौंड पोलिसात गुन्हा दाखल। इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवरती जोरदार पलटवार। इराणने इस्रायलवरती डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, तर इस्रायलनं हल्ले परतावून लावल्याचा केला दावा।